हे बघा जेजुरीचं देवस्थान, आपला खंडेरायाचं गड, जेजुरी घाट. आणि इथून हा हायवे आहे. इथून वाले 13 किलोमीटर आहे, सासवड 17 किलोमीटर आहे, पुणे 50 किलोमीटर आहे. आता आम्ही चाललो आहे सासवडला. इथं आमचं पुढं पिकअप लावलं आहे भाड्याचं, तिथून पिकअपमध्ये जाणार. आणि इथं बघू शकताय मोरया प्युअर व्हेज मिसळ साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन थाळी फक्त 700 रुपयाला, सॉरी 80 रुपयाला. काकू बटाटे वडे घेऊन येत आहेत, तसेच रिक्षावाले पण येत आहेत. गाड्यांचा थरथराट तर असा आहे, एखादा चुकून गाडी खाली गेली, 4 व्हीलर खाली, 4 व्हीलर खाली, तर चिंध्या सुई होत्यात. एकदम जपून आणि सावकाशपणे गाडी चालवावी लागते. तसंच इकडं रानातलं वातावरण पण तुम्ही बघू शकता, मस्त असं वातावरण आहे. आई जवळ आणि आम्ही इथं चालत चाललो आहे. शट्टेने 4 व्हीलर घेऊन चाललेत. यांच्या गांडीत गांड भरून पैसा. आम्ही गरीब लोक, आम्ही काय चालत जाणार, आम्हाला काय अजून देवानं काय दिलं नाही. त्यामुळे आम्ही आता सध्याला चालत घालून चप्पल घालून चाललो आहे. चप्पल बघा, छपरी चिंचन मुत्याच्या चप्पल आहे. 50 रुपयेचं आहे. हे पण 50 रुपयेवाला आहे. काय करायचं अवकात आमची, आम्ही गरीब लोक म्हणून आम्हाला असं जायला लागतंय. आणि हो जायचं बोचला यायचं आम्हाला कट मारून गेलं. हे बघा रायगडवाले. इथं तसंच चिंचेचं झाड आहे. इकडं हॉटेल मोरया रेस्टॉरंट मिसळ साऊथ इंडियन थाळी, मस्त असं इथं वातावरण आहे. जा 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 बाबा जा, तुझ्या गाडी येत नाही, जा गाणीच्या. हे गाडीवाल्यांना तर काय वाटते काय माहिती, ज्या आईला EMI वर गाड्या घेतात, लाखाच्या गाड्या घेतात आणि गाड भरून पळवतात. काय जायला हॉर्न वाजवून आमची लायकी दाखवतात का काय काय माहिती. हे बघा पापलेट मामा रिक्षा घेऊन येत आहे. किती सुंदर चालवत आहे बघा, एकाकडं याला म्हणतात ड्रायव्हर. आणि हे बघा हे काय जायला हे ट्रॅक्टर चाललं, ट्रॅक्टरला कट मारून चालला. गणेश मामा गेला बघा, गणेश मामा. हा काय गाड्या आहेत संध्याकाळच्या वातावरणामध्ये. आईला जाऊलं. पावसाचं वातावरण झालं आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे. तसेच हे बघू शकता पपईचं झाड आहे. पपई काय अजून लागली नाही. आणि इकडे चिंचेचं पण झाड आहे. क्लायमेट बघा फक्त. तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला बाय बाय. तुम्ही काळजी घ्या, आम्ही पण काळजी घेतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करून टाका. गरीबाला धन्यवाद.